हॅलो गाइस, मॉर्निंग सगळ्यांना वेलकम टू माय ब्लॉग टू माय चॅनल टू सबस्क्राईब असंच काहीतरी म्हणतात, पण ते मला आता येत नाहीये. त्यामुळे सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र. सो दिवसाची सुरुवात झालेली माझ्या, तर मला बिलकुल ऑफिसला जायची इच्छा नव्हती. सो मी म्हटलं की आज काहीतरी वेगळं करावं, ठीक आहे, शॉपिंग करावी. म्हणून मी मैत्रिणीला कॉल केला आणि तिच्या घराजवळ गेले. ती म्हटली आले 10 मिनिटात. ही लिटरली 10 मिनटापेक्षा बराच वेळ झालता मी थांबलेले, तरी मॅडमचा बिलकुल ही पत्ता नव्हता. अर्धा तासाच्या वरती वेळ निघून गेलेला आणि त्या आलेल्या. त्यानंतर आम्ही लोक गेलो एल्प्रो मॉलकडे, ठीक आहे. आणि जे लोक मला म्हणतात ना, तू रोज डेली ब्लॉग अपलोड करत जा, तर सलाम आहे त्या लोकांना जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतची डेली ॲक्टिव्हिटी ना यूट्यूबवर अपलोड करतात. नाही, इथे मी झोपेतून उठले ना, तर 10 मिनटं मला समजत नाही की मी कुठे आहे, काय आहे, आणि मला आज ऑफिसला जायचं आहे की नाही जायचं. तर ह्याच विचारात मी 15 ते 20 मिनटं घालवते आणि पुन्हा झोपी जाते. तर मी कधी ब्लॉग शूट करणार आहे. तर इथे मला आज आहे ना कान टोचायचे होते. माझे कान ऑलरेडी टोचले, पण कॉलेज लाईफमध्ये मी एवढी शायनिंग आणि एवढी फॅशन केली ना, त्यामुळे माझे पूर्णपणे कान आहेत ना तुटता राहिलेत, ओगळलेले पूर्ण. सो तेच आज मला म्हणजे मी ऑलरेडी स्टिच केलते, तर ते मला पुन्हा एकदा टोचायचे होते. आणि स्टिच केलते ना, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की तुम्ही 2-3 दिवसामध्ये कान टोचू शकता. भाई, ह्या लोकांवरती बिलकुल विश्वास ठेवू नका, ठीक आहे. त्यानंतर आम्ही इथं आलेलो माझे कान टोचण्यासाठी. सो ते सोनार म्हटला की तुम्ही नाही टोचू शकत सोन्याच्या तारेने, तर तुम्ही चांदीच्या तारेने टोचा. सो ठीक आहे म्हटलं, आणि त्या मी चांदीची तार घेतलेली. तर मॅडम काय म्हणे की त्या चांदीच्या तारेमध्ये खडा टाकाय. अरे मी काय लहान बाळ आहे का ज्यामध्ये मनी टाकायला. त्यानंतर मी माझ्या मम्मीशिवाय ना इंजेक्शन पण घेतलं नाही आहे, आणि आज लिटरली मी कान टोचते. मला एवढी भीती वाटत होती ना, माझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते. मी खूप जास्त घाबरलेले. मॅडम म्हटल्या घाबरू नकोस, मी आहे ना. असं त्यांनी बोलल्यावरती थोडासा मला आधार आलेला, पण मनातून भीती वाटतच होती. आणि मी खूप दिवसानंतर, म्हणजे लिटरली मला वाटतं 22, 23, 24 वर्षानंतर, म्हणजे लहानपणी जेव्हा कान टोचले असतील त्यानंतर टोचत होते. त्यामुळे मला एवढी जास्त भीती वाटत होती ना. आणि त्या माणसाने ना काही क्षणातच इतक्या जोरात माझा कान टोचलेला ना, मला एवढं जास्त रडू आलेलं ना. मॅडम म्हटल्या रडू नकोस, नाहीतर मेकअप जाईल. त्यामुळं मी शांत बसलेले, आणि माझं एवढा जास्त कान लाल झालेलं ना, आणि त्यामधून थोडं रक्त येत होतं. आणि तुम्ही बघू शकता इथे, मला आज पहिल्यांदाच मॅडमवरती डाऊट आलता की माझी सख्खी मैत्रीण एका सावत्र आहे. त्या माणसाला ओरडण्याऐवजी माझाच हात घट्ट धरून ठेवलेला. मम्मा असंच मी बोलत होते तिथं. पण हा कान माझा बिलकुल दुखलेला नव्हता. पहिल्याच वेळी का दुखलेला काही माहीत नाही. त्यानंतर आम्ही ठरवलं की आता थोडं ज्वेलरी बघू, कारण मॅडमला कानातलं घ्यायचं होतं. आणि मला एवढे जास्त रडू आलेलं ना, आता टोचून झाल्यावर खूप जास्त दुखायला लागलं. नंतर लक्षात आलं माई रडले तर माझा मेकअप जाईल. त्यानंतर आम्ही PNGमध्ये आलतो, आणि PNGमधली सर्व्हिस, वेलकम सर्व्हिस इतकी भारी आहे ना, बाप रे बाप. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा कोल्ड ड्रिंक्स दिलते, आणि भयंकर अशी गर्दी होती. सो आम्ही वेटिंगला होतो, त्यामुळे आम्ही थांबलेलो, बराच वेळ थांबलेलो आम्ही. त्यानंतर त्या लोकांनी आम्हाला कॉफी ऑफर केली, आणि ह्या कॉफीची टेस्ट एवढी भारी होती ना की लिटरली मी ना 3 कप कॉफी पिलेली. ते 1 नाही 2 नाही 3 कप कॉफी पिलेली आहे. मॅडम त्यांच्या त्या गोल बघत होत्या. आणि इथे मी तुम्हाला सजेस्ट करते, जर कोणाला एकदम टेस्टी आणि फ्री कॉफी प्यायची असेल ना, तर PNGला व्हिजिट करा. सोन्यासोबतच त्यांच्या इकडे कॉफीची पण खूप जास्त क्वालिटी. त्यानंतर आम्ही सोन्याचा रेट विचारला. सो आजचा रेट 77,000 रुपये तोळा होता. सो हा ब्लॉग मी 28 डिसेंबरला शूट केलेलं आहे. व्हॉईस रेकॉर्डिंग आत्ता करते. सो मी एक इयरिंग्स घेतले, ज्याचा की मला आज खूप मोठा बेनिफिट झालेला आहे. कारण तेव्हा सोन्याचा रेट 77,000 रुपये तोळा होता, आणि आजचा रेट 90,000 रुपये तोळा आहे. सो यामध्ये माझा खूप मोठा फायदा झालेला आहे. की त्यानंतर आम्ही कॅफेमध्ये आलेलो, आणि माझी फेवरेट डिश आम्ही ऑर्डर केली ती. आणि मला हे आज असं वाटलं की हे माझ्या आयुष्यातलं, म्हणजे मी शेवटचं नॉनव्हेज खाते.
आजपासून मी नॉनव्हेज खाणं सोडलं आहे. बाय.